श्रीमन्महागणाधिपते नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवतामध्ये भरत राजाची कथा आहे। हे भरत राजे म्हणजे ज्यांच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं ते हे भरत राजे। या भरत राजांचं वैशिष्ट्य फार छान वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये। हे अत्यंत प्रजाहित दक्ष होते असा उल्लेख आहे भागवतामध्ये। प्रजेची काळजी घेणारे, प्रजेला सुख शांती देणारे असे महावैष्णव असा म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे भरत राजे होते। आपली सर्व कामं ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणापाशी अर्पण करायचे। कृष्णार्पणमस्तु आपण म्हणतो की नाही, त्या न्यायानं सर्व कर्म ही भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचे। आणि कथा अशी सांगतात की या भरत राजांना अवेळी म्हणजे त्यांचं वय फार नव्हतं असं सांगतात, त्यावेळेला 30-35 मध्ये होते आणि त्या काळी त्यांना वैराग्य उत्पन्न झालं। आता राज्यकारभाराचा त्याग करावा आणि आपण वनामध्ये जावं आणि तपश्चर्या करावी असं वाटायला लागलं। आपल्याकडे मुळात 4 आश्रम सांगितलेत आणि कुठल्या कुठल्या वयामध्ये कुठले कुठले आश्रम सांभाळावे, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय करावं, त्याच्यानंतर गृहस्थाश्रमात काय करावं, वानप्रस्थाश्रमात काय करावं, संन्यास आश्रमामध्ये काय करावं, याचे काही नियम आहेत, याची काही वयोमर्यादा सांगितली। याचं कारण असं आहे की त्या त्या आश्रमामध्ये आपण जर त्या त्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत तर त्याच्या सुप्त इच्छा आपल्या मनामध्ये, मनाच्या अगदी एका शेवटच्या कोपऱ्यामध्ये ह्या इतक्या घट्ट पाय ओरवून उभ्या असतात, साठलेल्या असतात की ज्याच्यामुळे पुन्हा आपण या संसार चक्रामध्ये अडकण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी भागवतामध्ये ही कथा। वय कमी होतं तरी त्यांना वैराग्य प्राप्त झालं। आपल्या मुलाला राजगादीवरती बसवलं आणि सगळ्या राज्याचा त्याग केला आणि आता वनामध्ये एका झोपडीमध्ये राहायला सुरुवात केली। भल्या पहाटे उठावं, ब्राह्ममुहूर्तावरती 3-3:30 याला ब्राह्ममुहूर्त म्हटलेलं आहे, त्या ब्राह्ममुहूर्तावरती उठावं, भगवंतांची तपश्चर्या करावी, आराधना करावी, कमरेभर पाण्यामध्ये उभं राहावं जोपर्यंत सूर्य माध्यान्नीचा डोळक्यावरती येत नाही तोपर्यंत भगवंतांचं नामस्मरण करावं। दुपारच्या वेळेला काही त्या रानामध्ये वनामधली पिकलेली फळं आहेत ती खावी। दुपार झाल्यानंतर पुन्हा त्या नदीच्या पाण्यामध्ये कमरेभर पाण्यामध्ये उभं राहावं, पुन्हा भगवंतांची आराधना करावी। अशा सगळ्या गोष्टीमध्ये यांचा वेळ व्यतीत व्हायला लागला आणि आता राजा भरताचे हे भरत मुनी झाले। पण मंडळी, दैवगती कशी असते बघा। एक दिवस असेच भरत मुनी स्नानाला गेले होते आणि पाण्यामध्ये उभं राहून गायत्रीचा जप करत होते, अर्घ्य देत होते। इतक्यामध्ये त्यांना असं दिसलं की एक हरिणी तिथे त्या नदीवरती पाणी पिण्यासाठी म्हणून आली आहे आणि ती गर्भवती आहे आणि त्याच वेळेला त्या हरिणीला खाण्यासाठी म्हणून तिच्या मागावरती एक सिंह आहे। त्या सिंहानं डरकाळी फोडली। हरिणीच्या मनामध्ये भीती अशी आहे की आता हा सिंह मला खाणार की काय, आणि म्हणून तिनं नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावरती उडी मारली। पण दुर्दैवानं तिचा अंदाज चुकला, तिचं मस्तक तिथल्या एका दगडावरती आपटलं, हरिणी गतप्राण झाली
आणि त्याच वेळेला ती प्रसूत झाली. तिच्या पोटामधून हरणीचं शावक बाहेर पडलं आणि ते वाहत वाहत नदीमध्ये पडलं. वाहत वाहत भरत मुनी ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी त्यांच्या समोर ते वाहत वाहत आलं. त्यांनी त्याला उचललं आणि आपल्या झोपडीमध्ये घेऊन आले. आणि आता दिवसभरातला अधिकाधिक काळ या हरणाच्या छोट्या शावकाला सांभाळण्यामध्ये जायला लागला. बघा, म्हणजे घराचा त्याग, त्या राज्याचा त्याग कशा करता केला होता. तर मला या संसारातली ही जी या सगळ्या गोष्टी आहेत त्या नको आहेत, त्या करायच्या नाही आहेत, हा विचार मनामध्ये होता. परंतु त्या संदर्भातली कदाचित एखादी सुप्त इच्छा त्यांची राहिली होती आणि ती पूर्ण करण्याकरता म्हणून ते शावक भरत मुनींच्या समोर आलं. त्यांना ते आपल्या कुटीमध्ये आणलं आणि काय प्रारब्धाचे भोग आहेत असं त्यांना वाटायला लागलं. काय हे छोटं हरणाचं पाडस नुकतंच जन्मलं आणि त्याला त्याची आता आई नाही, तेव्हा याचा सांभाळ मी केला पाहिजे असं त्यांना मनातनं वाटायला लागलं. आणि मग जी ध्यानधारणा चालू होती, जे नामस्मरण चालू होतं, त्याचा कालावधी आता हळूहळू कमी व्हायला लागला. खरं तर ज्या उद्देशानं आपल्या घराचा त्याग, राजवाड्याचा त्याग, सगळ्या पुत्रांचा त्याग केला होता, तो उद्देश होता की एकांत मिळावा, अधिकाधिक भगवंताचं नामस्मरण व्हावं. पण तो उद्देश आता बाजूला पडला, कारण त्या हरणाच्या छोट्या पिलाकडे, त्या पशुचं संगोपन मला केलं पाहिजे, कारण त्याची जबाबदारी माझ्यावरती आहे असं वाटायला लागलं. हळूहळू जी स्वकर्म होती ती सुद्धा बाजूला पडायला लागली आणि अधिकाधिक वेळ त्या हरणाच्या बरोबर व्यतीत व्हायला लागला. जसं ते हरणाचं शावक मोठं व्हायला लागलं तसं तसं त्याला मऊ लुसलुशीत चारा पाहिजे, म्हणून तो चारा आणण्याकरता म्हणून हे मुनी जंगलातून लांबवर जायला लागले. तो चारा आणायचा, त्या शावकाला भरवायचा. गडबड अशी आहे, अध्यात्म आपल्याला असं सांगतं की आपण निमित्त मात्र आहोत. म्हणजे आपल्याला जे सगळं वाटतं ना की हे सगळं मी केलं, हे मी हे त्याला निमित्त आहे, करते करवते भगवंत आहे. तेव्हा मी करतो, किंवा आता या हरणाच्या शावकाला मी सांभाळलं पाहिजे, किंवा याला माझ्याशिवाय दुसरा कुणीही नाही, हे त्यांना वाटायला लागलं. पण ही वस्तुस्थिती नव्हती. एका अर्थानं त्या संसाराच्या मोहातून बाहेर पडण्यासाठी म्हणून ज्या कृती केल्या होत्या, त्याच कृती या हरणाच्या मार्गानं पुन्हा त्यांना त्या संसार पाशाच्या मोहामध्ये अडकवण्यासाठी प्रवृत्त झाल्या. संत सांगतात, घर सोडायची गरज नाही, पण मग काय करा, घरात राहा, पण मनात घर ठेवू नका, निर्लेप भावानं राहा. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि एक दिवस असं झालं, ते हरणाचं शावक मोठं झालं आणि त्याच वेळेला त्यानं बघितलं की आपल्यासारखेच दिसणारे काही हरणं, एक वेगळा कळप आला आणि त्यानं बघितलं, मी ज्या व्यक्तीबरोबर राहतो, ज्या मुनींबरोबर राहतो, ते काही माझ्यासारखे दिसत नाहीत. ही जी हरणं आहेत ती माझ्यासारखी दिसतात. आणि त्या हरणांच्या कळपाबरोबर ते जे छोटंसं हरिण होतं, शावक होतं, ते निघून गेलं. आणि आता भरत मुनी अस्वस्थ झाले की आता त्या हरणाची काळजी कोण घेणार, त्याचं संगोपन कोण करणार. आणि या काळजीमध्ये त्यांचा अंतकाळ जवळ आला. आणि असं सांगतात, असं म्हणतात, अंते मती सा गती. याच न्यायानं अंतकाळी त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये अखंड त्या हरिणाचं ध्यान होतं. आणि ज्या वेळेला भरत मुनींचा अंतकाळ जवळ आला, त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये ते शावक असल्यामुळे त्यांना देह ठेवल्यानंतर पुढची गती जी प्राप्त झाली ती एका हरणाच्या योनीमध्ये त्यांना मिळाली. परंतु त्यांची
गतजन्माची स्मृती शिल्लक असल्यामुळे पुन्हा त्या सगळ्या वनामध्ये शोध घेत घेत आधीच्या जन्मामध्ये जी कुटी त्यांनी बांधली होती त्या कुटीजवळ येऊन ते राहायला लागले, बसायला लागले. ते हरणाचं शावक त्याच ठिकाणी बसायला लागलं. आणि आता मऊ लुसलुशीत हिरवं गवत खायचं नाही, कारण त्याच्यामध्ये जीवजंतू असतात, त्यानं ते जंतू मारले जातात, ते जीव मारले जातात. म्हणून केवळ सुकलेली पानं खाऊन या हरणानं आपला देहत्याग केला. आणि पुढचा जन्म जो या हरणाला मिळाला तो कोणता मिळाला हे श्रवण करण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये तो ऐकणार आहोत. पुढचा भाग आपल्याला पोहोचेपर्यंत आपल्याला विनंती करतो, प्रार्थना करतो की अधिकाधिक लोकांपर्यंत या श्रीमद भागवताच्या कथा पोहोचाव्या. अधिकाधिक युवा पिढीनं हे सगळं ऐकावं. त्याच्याकरता आपल्या घरातल्या प्रत्येकाला हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपल्याला जर कथा आवडली तर ती लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत भागवताच्या या कथा पोचतील. एवढाच या उपक्रमामागचा उद्देश आहे. तो सफल व्हावा. तो सफल होण्याकरता जे प्रयत्न करणार आहात ते आपण सगळे करणारे आहात. कारण हा चॅनल हा आपल्या प्रेरणेतून सुरू झाला आहे. तेव्हा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.